कार्यक्रम चालू। दिग्वत येथे अखंड हरिनाम सप्ताह वय 47 वर्ष झाले असून ह्या सप्ताहाला विशेष ह्या सप्ताहामध्ये नाशिक जिल्ह्याच्या परिसरातील साधू संतांनी आणि वारकऱ्यांनी ह्या सप्ताहाला हजेरी लावली असून ह्या सप्ताहामध्ये दिग्वत येथील सप्ताह कमिटी आणि ग्रामपंचायत तसेच विशेष शासकीय निमशासकीय ह्या पदाधिकारी आणि गावकऱ्यांच्या वतीने चालत आलेल्या ह्या सप्ताहाला आता 47 वर्ष झाले असून ह्या सप्ताहानिमित्ताने आपल्या दिग्वत गावचे सुपुत्र आणि स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्याशी बातचीत करूया। हा सर बोला, काय वाटतं या सप्ताहाबद्दल? विशेष म्हणजे सप्ताह कमिटीचे आभार यासाठी मानावे लागतात की पूर्वीच्या काळी 9 ते 11 कीर्तन असायचं आणि 9 ते 11 या कीर्तनासाठी फक्त वयोवृद्ध लोकच या सप्ताहासाठी हजर राहायचे। शाळेच्या मुलांना अशा प्रकारची संधी मिळत नव्हती, परंतु त्यांनी 7 ते 9 हा कार्यक्रम ठेवल्यामुळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित राहता आलं आणि त्या सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आमच्या निश्चितच चांगल्या प्रकारचे संस्कार घडतील। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सप्ताह कमिटीने आम्हाला एक विद्यालयाकडे विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी या ठिकाणी साफसफाईचं किंवा वाढत्याचं अशा प्रकारचं योगदान दिलं। ते योगदान करण्याची आम्हाला जी संधी सप्ताह कमिटीने उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचं शतशः आभार मानतो। अशाच प्रकारचं आमच्या विद्यालयावर आपलं प्रेम असावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो आणि धन्यवाद। हा, तुम्ही बोला, सप्ताहामध्ये विशेष करून कुठल्या गावचे आणि जिल्ह्यातील लोक आले? जय हरी। या सप्ताहाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे सद्गुरू यादव स्वामी महाराज आणि सद्गुरू वामनानंद महाराज यांनी पूर्वीच्या काळापासून चालत असलेला हा अखंड सप्ताह, या सप्ताहामध्ये त्या संतांनी जे खरे परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमाचं प्रतीक आज वटवृक्ष झाल्यासारखं आम्हाला वाटतं। आणि याचं कारण म्हणजे या लोकांनी चालत असलेल्या पावसात असो, सायकलवर पायी प्रवास करून या पूर्ण चांदवड तालुक्यात नव्हे जिल्ह्यामध्ये या लोकांनी परमार्थाचं बीज पेरलं गेलं आणि ते खऱ्या अर्थाने 47 वर्षामध्ये आज उदयाला आलं। आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही सर्व भजनी मंडळ, या गावकरी, हायस्कूल, ग्रामपंचायत या सप्ताहात अतोनात प्रयत्न 7 दिवस करत असतात। या ठिकाणी भोजन दिलं जातं, सर्व श्रमदान केलं जातं। हेच खरं या सप्त्याचं वैशिष्ट्य। आणि विशेषतः सरांनी सांगितल्याप्रमाणे तरुण मित्रमंडळ या सप्त्यामध्ये सगळ्यात सहभागी होतात आणि या तरुणाईनं जर या सप्ताहामध्ये उतरलं तर भविष्यात या वारकरी संप्रदायाचे काही ना काही ऋण ते निश्चितच यापुढं पायिक होतील, ही आशा आम्ही सप्ताह कमिटीतर्फे त्या तरुणांचं अभिनंदन करतो आणि ऋण व्यक्त करतो। जय हरी। तुम्ही काय सांगाल? खरं तर विशेषतः सांगायचं ठरलं, आपल्या सप्त्याला 45 वर्ष पूर्ण झाले असताना 45 वर्ष पूर्ण झाले असताना आम्ही गावाची सगळ्या कमिटीची, शाळेची, सगळ्या ग्रामस्थांची मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन त्यानंतर बदल करण्याचं ठरवलं। पहिले 9 ते 12पर्यंत सप्त्याचं नियोजन असायचं आणि त्या लोकांचा सहभाग कमी असायचा, युवा मुलांचा सहभाग कमी असायचा। नंतर मग सगळ्या गावाला एकत्रित करून आम्ही ग्रामपंचायत असो, सोसायटी असो, शाळा, छत्रपती विद्यापीठाचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी असतील यांनी एकत्र बसून गेले 3 वर्षापासून आपण हा सप्ताह 7 ते 9 करून दररोजचं 1000 ते 2000 लोकांचा सहभाग या सप्ताहाला उपस्थित राहतो आणि या कीर्तन सेवेचा सगळे लोक लाभ घेतात। खरं तर हा खूप मोठा सप्ताह नसून हा एक सणच साजरा होत आहे आमच्या दिग्वत नगरीमध्ये। येणाऱ्या पुढील आणखी काही वर्षामध्ये हा सतत असा याच्यामध्ये वाढ होईल, अजून नवीन बदल होत जातील। काही महंत महाराज यांना पण आपण पुढच्या वेळेस आपण यांचे कार्यक्रम घेणार आहे या पद्धतीने आजच आम्ही असा निश्चय केलेला आहे। धन्यवाद।
करे आने और क्या